अतुल म्हात्रे यांचं जल्लोषात स्वागत। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। पेन, उरनोली, सोनखार, कळवे, तांबडशेत, हमरापूर या ठिकाणी अतुलदादा म्हात्रे यांचा जनआशीर्वाद दौरा होता। या जनआशीर्वाद दौऱ्यानिमित्त गावकऱ्यांनी अतुलदादा म्हात्रे यांचे जल्लोषात स्वागत केले। लाल भावटेकी जय असं जयघोष करून अतुलदादा म्हात्रे यांच्या मनामध्ये तरुणांनी एक जोश निर्माण केला। या जनआशीर्वाद दौऱ्यांमध्ये महिलांचा मोठा संघटन आपल्याला बघायला मिळाला। महिला मोठ्या उत्साहाने अतुलदादा म्हात्रे यांना पाठिंबा देत अतुलदादांच्या सोबत गावोगावी जाऊन अतुलदादा यांचा जयघोष करत आहेत। तरुण वर्ग देखील अतुलदादा म्हात्रे यांच्या सोबत मोठ्या संख्येने आज पाहायला मिळाला। या गावाखेड्यांमध्ये ज्या काही सुखसुविधा गेल्या 5 वर्षात मिळाल्या नाही त्या सुखसुविधा अतुलदादा म्हात्रे आपल्याला मिळवून देतील अशी आशा या तरुणाईमध्ये दिसली। हम तुम्हारे साथ हैं। पेड विभागातल्या सर्व गावांना भेटी देतो आणि आज आपण इथे अमरापूर विभागातल्या आज उरनोली गावात गेलो आणि आता इथे सोनखार गावामध्ये आहोत। इथला उत्साह प्रचंड आहे आणि लोकांमध्ये जो काही जोश आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। त्यांच्या डोळ्यामध्ये जो आशावाद आहे तो मला पाहायला मिळतोय। आपली शिट्टी वाजल्याशिवाय राहणार सोनखार गावच्या ज्या समस्या आपण ऐकल्या
त्या सर्व समस्यांवरती काम करण्यासाठी मी तत्पर असणार आहे, कटिबद्ध असणार आहे. एसीकडचे प्रलंबित प्रश्न आहे, आरक्षण लागलेलं आहे आणि त्यांनी ज्या सेक्शनचा उल्लेख केला त्याच्यामध्ये बाधित असलेल्या जमिनी आहेत या सगळ्यांवरती तांत्रिक आणि कायदेशीररित्या मार्ग काढून आपण आपल्या ग्रामस्थांच्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या सोडवणार आहोत. इतकंच नाही तर आपल्याला आपले इथले जे भूमिपुत्र आहेत त्या सगळ्यांना रोजगार मिळायला पाहिजे, त्याच्यातले अनेक जण उद्योजक बनले पाहिजे. तिथपर्यंत आपण घेऊन जाणार जे गेल्या तर उरनोली आणि सोनखार या गावामध्ये आज कार्यकर्त्यांचा जो प्रतिसाद आपल्याला मिळतोय त्याबद्दल काय सांगाल? नाही, आज जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने अमरापूर विभागामध्ये आम्ही भेटी देतोय आणि असं असताना इथे आम्ही उरनोली आणि सोनखार गावात आता आलो होतो. अतिशय जबरदस्त प्रतिसाद आहे, लोकांचा जो उत्साह आहे तो पाहण्यासारखा आहे. आज इथे सगळेजण जोशामध्ये प्रत्येकजण घरातनं बाहेर पडून सामील होताना पाहायला मिळतो. लोकांचा जो जन आशीर्वाद आहे तो खरोखर आम्हाला मिळतोय आणि आपल्याला पाहायला मिळेल 23 तारखेला की ज्या पद्धतीने आपण विजयी होणार आहोत. या संपूर्ण पेण विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य बदलण्यासाठी जी आपली कटिबद्धता आहे त्याच्यामध्ये प्रत्येकजण समरस झालेला आहे आणि आपल्याला हा बदल घडताना पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. सर, तरुणाई आपल्याबरोबर जोडते, काय सांगाल त्याबद्दल? निश्चितपणे जो आशावाद तरुणांना वाटतोय, त्यांच्या ज्या समस्या आहेत, रोजगाराची समस्या असेल, त्यांच्या क्रीडा विषयातल्या समस्या आहेत, या सगळ्या समस्यांवरती समाधान करण्यासाठी एक योग्य उमेदवार त्यांना जो वाटतोय त्याच्या मागे ते सातत्याने उभे राहत आहेत आणि त्याच्यामुळेच मला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहायला मिळतोय. त्याच्यामुळे हा नक्कीच सगळे युवक जे आहेत ते आशावादी आहेत आणि जोराने ते आपल्या सोबत आहेत, म्हणून या प्रकारचा प्रतिसाद आपल्याला या जन आशीर्वाद यात्रेमध्ये मिळतोय. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.